या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे बीटा फंक्शनच्या दोन प्रॉपर्टीज. एक प्रॉपर्टी आहे जी म्हणजे सिमेट्री प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू बीटा ऑफ एन एम इक्वल असणार आहे. बीटा ऑफ एम एन आणि बीटा ऑफ एन एम इक्वल असणार आहेत, ही आहे सिमेट्री प्रॉपर्टी. आणि दुसरी प्रॉपर्टी म्हणजे बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू बीटा ऑफ एम प्लस वन एन प्लस बीटा ऑफ एम एन प्लस वन. तर या दोन प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायच्या. सिंपल आहेत, इझी आहे. त्या ठिकाणी फक्त आपल्याला त्या ठिकाणी डेफिनेट इंटिग्रल्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा यूज करायचा आहे. पाहूयात कशा पद्धतीने हे प्रूव्ह करता येईल. आता फर्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचे बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू बीटा ऑफ एन एम. बीटा ऑफ एम कॉमा एन इज इक्वल टू बीटा ऑफ एन कॉमा एन. आता ह्याच्यामध्ये सिंपल आपण डेफिनेशन फर्स्ट लिहून घेऊयात की बीटा ऑफ एम एन काय आहे. तर त्या ठिकाणी बीटा ऑफ एम कॉमा एन इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 x रेस टू m मायनस 1 मायनस x रेस टू n मायनस 1 dx. आता फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला डेफिनेट इंटिग्रल्स मधला एक रिझल्ट माहित असणं अपेक्षित आहे, जो की रिझल्ट आहे इंटिग्रेशन 0 to a f of x dx is equal to इंटिग्रेशन 0 to a f of a minus x dx. म्हणजे ह्याच्यामध्ये करायचंय काय, इंटिग्रेशनची लिमिट सेम राहणार आहे 0 to a 0 to a. ठीक आहे, या ठिकाणी 0 to 1 आहे, तर या पद्धतीचं इंटिग्रल आहे. f of x हे फंक्शन आपण चेंज करणार आहे f of a minus x ने, म्हणजे x व्हेरिएबलच्या ठिकाणी a minus x सबस्टिट्यूट होणार आहे. आता a ची व्हॅल्यू जर या ठिकाणी पाहिली तर फॉर a इक्वल टू 1 हे इंटिग्रल आपलं ह्याच्या प्रॉपर्टीचा यूज करत आपल्याला प्रूव्ह करता येईल की बीटा ऑफ एम कॉमा एन बीटा ऑफ एन कॉमा एम शी इक्वल आहे. कशा पद्धतीने, x च्या ठिकाणी आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे a मायनस एक्स. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे x च्या ठिकाणी आपण रिप्लेस करणार आहे 1 मायनस एक्स. मग x च्या ठिकाणी 1 मायनस एक्स रिप्लेस झाला तर 1 मायनस एक्स च्या ठिकाणी काय होईल, 1 मायनस एक्स विच इज एक्स. ठीक आहे, तर या पद्धतीने सबस्टिट्यूशन करता आपण इंटिग्रल पाहणार आहे. मग काय येईल बीटा ऑफ एम कॉमा एन, तर या ठिकाणी इंटिग्रेशन 0 to 1 एक्स च्या ठिकाणी रिप्लेस 1 मायनस एक्स रेस टू एम मायनस 1 आणि 1 मायनस एक्स च्या ठिकाणी एक्स रेस टू एन मायनस 1 dx. आता नीट ऑब्झर्व जर केलं तर m आणि n यांचा रोल चेंज झालेला आहे. या ठिकाणी x रेस टू m मायनस 1 होतं, या ठिकाणी x रेस टू n मायनस 1 आहे. आणि या ठिकाणी 1 मायनस एक्स रेस टू n मायनस 1 होतं, या ठिकाणी 1 मायनस एक्स रेस टू m मायनस 1 आहे. इंटिग्रल 0 to 1 मध्येच आहे. तर ही जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येते की एक्स रेस टू n मायनस 1 इंटू 1 मायनस एक्स रेस टू m मायनस 1 याचं इंटिग्रल म्हणजेच बीटा ऑफ n कॉमा n. सिम्पली फक्त हा डेफिनेट इंटिग्रेशनचा आपण या ठिकाणी रिझल्ट यूज करत हे प्रूव्ह केलं. आता दुसरी प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना याच पद्धतीने डेफिनेट इंटिग्रेशनची आपण एक प्रॉपर्टी यूज करणार आहे. काय प्रॉपर्टी आहे की या ठिकाणी आपल्याला बीटा ऑफ एम प्लस 1 कॉमा एन प्लस बीटा ऑफ एम कॉमा एन प्लस 1 हे बीटा ऑफ एम कॉमा एन शी इक्वल दाखवायचं आहे. आता पाहूयात कशा पद्धतीने दाखवतील. आता फर्स्ट डेफिनेशन नुसार बीटा ऑफ एम प्लस 1 कॉमा एन प्लस बीटा ऑफ एम कॉमा एन प्लस 1 हे जे आहे ते कशाशी इक्वल येते ते पाहूया. डेफिनेशन नुसार काय येणार आहे, बीटा ऑफ एम प्लस 1 कॉमा एन इज इक्वल टू इंटिग्रल 0 to 1 त्या ठिकाणी एक्स रेस टू एम प्लस 1 मायनस 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 dx प्लस बीटा ऑफ एम कॉमा एन प्लस 1 हे 0 to 1 एक्स रेस टू एम मायनस 1 मायनस एक्स रेस टू एन प्लस 1 मायनस 1 dx. आता आपल्याला त्या ठिकाणी डेफिनेट इंटिग्रल्स मधली प्रॉपर्टी माहित असली पाहिजे. रिझल्ट काय तो पहा की इंटिग्रेशन a to b f of x dx प्लस इंटिग्रेशन a to b g of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to b f of x प्लस g of x dx. ठीक आहे, म्हणजे दोन फंक्शनचे ऍडिशन होत आहे, त्याच्यामध्ये इंटिग्रल्सचे लिमिट जे आहेत ते दोन्ही इंटिग्रल्स मध्ये सेम आहेत, तर आतमध्ये जे इंटिग्रँड असणार आहेत त्यांची ऍडिशन होते. म्हणजे हा आपल्याला काय मिळणार आहे, तर इंटिग्रेशन 0 to 1
एक्स रेस टू एम प्लस 1 मायनस 1 विच इज एक्स रेस टू एम, या ठिकाणी 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 प्लस एक्स रेस टू एम मायनस 1 एक्स 1 मायनस एक्स रेस टू एन प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, त्यामुळे या ठिकाणी 1 मायनस एक्स रेस टू एन डीएक्स. आता ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट पहा. या ठिकाणी एक्स रेस टू एम आहे, या ठिकाणी एक्स रेस टू एम मायनस 1 आहे. एक्स रेस टू एम हेच आपल्याला एक्स रेस टू एम मायनस 1 इंटू एक्स अशा पण लिहिता येते, म्हणून एक्स रेस टू एम आणि एक्स रेस टू एम मायनस 1 या दोघातून एक्स रेस टू एम मायनस 1 कॉमन नाही घेतला. ठीक आहे, तर या ठिकाणी एक्स रेस टू एम मायनस 1 आपण दोन्ही टर्म्स मधून कॉमन घेतला. त्यानंतर 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 आणि 1 मायनस एक्स रेस टू एन या दोघांमध्ये देखील आपल्याला 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 हा कॉमन घेता येईल, कारण 1 मायनस एक्स रेस टू एन हे 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू 1 मायनस एक्स या पद्धतीने लिहिता येतं. तर या ठिकाणी एक्स 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 कॉमन घेतलं. आता ह्या टर्म मध्ये राहिलं काय, या टर्म मध्ये 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 कॉमन घेतलेलं आहे, यामधून एक्स रेस टू एम मायनस 1 कॉमन घेतल्यानंतर राहिलं एक्स. या ठिकाणी एक्स रेस टू एम मायनस 1 कॉमन घेतलेलं आहे, या टर्म मधून 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 घेतल्यानंतर राहतं या ठिकाणी 1 मायनस एक्स म्हणून प्लस 1 मायनस एक्स डीएक्स. आता एक्स आणि 1 मायनस एक्स यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला सिम्पली मिळणार आहे 1 आणि त्याने कशालाही मल्टिप्लाय केलं तर ऍज इट इज राहणार आहे. म्हणजेच इंटिग्रेशन 0 टू 1 एक्स रेस टू एम मायनस 1 मायनस एक्स रेस टू एन मायनस 1 डीएक्स, आणि हे इंटिग्रल म्हणजेच त्या ठिकाणी बीटा ऑफ एम एन आहे. तर या पद्धतीने आपल्याला बीटा ऑफ एम प्लस 1 कॉमा एन आणि बीटा ऑफ एम कॉमा एन प्लस 1 यांची ऍडिशन जे आहे ते बीटा ऑफ एम कॉमा एन शी दाखवता येईल. तर अशा पद्धतीने जस्ट युझिंग रिझल्ट इन डेफिनेट इंटेग्रल्स आपण या दोन प्रॉपर्टीज प्रूव्ह करू शकतो. आय होप या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या प्रॉपर्टीज चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू.